सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण अहेरी तालुक्यात राबवण्यात येतोय। या अभियानाअंतर्गत नागरिकांची मोफत तपासणी, जनजागृती तसंच उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। सिकल सेल आजाराचं लवकर निदान आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी हे अभियान राबवलं जातंय। विशेषतः तरुण, विद्यार्थी आणि आदिवासी भागातील नागरिकांनी तपासणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तालुका वैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी। आयुष्यमान आरोग्य मंदिर इथे आपण आलेले आहोत। सिकल सेल सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली सिकल सेल अनिमिया विशेष अभियानांतर्गत दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे। तरी अहेरी तालुक्यात सिकल सेल अभियानाअंतर्गत काही माहिती जाणून घेण्यासाठी आपण तालुका वैद्यकीय अधिकारी वानखेडे साहेब यांच्याशी चर्चा करत आहोत। नमस्कार। 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे आमचे आदरणीय माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्य मंत्री यांच्या विशेष मार्गदर्शनातून आणि नेतृत्वातून सिकल सेल अनिमियाच्या विरोधात एक अभियान आरोग्य विभाग अभियान चालवत आहे। त्या अभियानाचा उद्देश हा 2047 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधून सिकल सेल आजार हा नायनाट करायचा आहे आणि तो नायनाट करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही सर्वेक्षण करणार आहोत। सर्वेक्षणाअंती आपण किती सिकल सेलचे रुग्ण आणि सिकल सेलचे वाहक किती आहेत ते आपण बघणार आहोत। त्यांची यादी बनवून आणि उरलेले जे लोक आहेत त्यांच्या तपासण्या करून आणि सर्वेक्षणाअंती तपासण्या झाल्यानंतर त्यांना उपचार आणि उपचारानंतर समुपदेशन या प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। या प्रोसेसचा उद्देश असा आहे की 0 ते 40 वर्ष वयोगटातील एकही लाभार्थी सुटला नाही पाहिजे ज्याचं सिकल सेल ची तपासणी झालेली नाही आणि त्या अनुषंगाने आपण सिकल सेलचा नायनाट करू असा उद्देश माननीय आरोग्य मंत्र्यांचा आहे। या अभियानाच्या अगोदर किती सिकल सेलचे या तालुक्यात रुग्ण आढळले आपल्याला? अहेरी तालुक्यात 357 एसएस म्हणजे सिकल सेल डिसीजचे पेशंट आहेत आणि 4800 हे वाहक आहेत, ज्याला आपण एएस पॅटर्न म्हणतो। तर आणि आता उर्वरित ज्या लोकसंख्येचा आम्ही अजून आजतागायत त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, त्यांची यादी आमच्याकडे आता तयार आहे आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही घरोघरी जाऊन टीम बनवून आम्ही त्यांची तपासणी करणार आहोत। न्यूज मराठी 24 तालुका प्रतिनिधी अज्जू पठाण। वाशिमच्या मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत निवेदन सादर केलं। यावेळी शेतकरी संघटनांसह जिल्हाभरातील शेतकरी उपस्थित होते। मंगळूरपीर तालुक्यातील गोगरी इथं 13 जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे पाहणीसाठी आले होते। यावेळी फळबाग अनुदान प्रलंबित असल्याबाबत शेतकरी ऋषिकेश पवार यांनी विचारणा केली। तसंच या संवादाचे मोबाईलवर चित्रीकरण केलं जात असल्यानं तालुका कृषी अधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटलेत। शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शासकीय अधिकारी शेतकऱ्यांशी अशा पद्धतीने वागू शकत नाहीत। शेतकऱ्यांवर हात उचलणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी रोजी विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत निषेध व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। फळबागचं याचं मी निवेदन दिलं होतं, 4 महिन्यापासून मस्टर मिळाले नाहीत। त्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची टीम माझ्या गावामध्ये ते फळबाग पाहण्यासाठी आले होते। मी तिथं गेलो, व्हिडिओ शूटिंग काढत होतो। त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मी म्हटलं सर CC करून तुम्ही हे बंद करसाल, तर तालुका कृषी अधिकारी म्हणले तू बोलू नको हरामखोरा, मला माझ्या आईवर घाणघाण शिव्या दिल्या आणि मला मारहाण केली।
ते व्हिडिओज त्या सर्व काही दिसते. मारहाण करून मला बुटाने मारलं, त्या लेटरने मारलं, खाली पाडलं आणि मलाच खोटे गुन्हे दाखल करीन असे धमक्या दिल्या. तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात का? याच्या संदर्भात तक्रार केली आहे का? मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण त्यांच्या संघच्या जे कृषी सहाय्यक मॅडम होत्या ते म्हणत होत्या मी तुझ्यावर गुन्हे दाखल करतो, तू छेडखानी केली, हे केली, ते केली, त्याच्यामुळे माझ्यावर दबाव. आता तुम्ही हे गुन्हे म्हणजे आता पुन्हा दाखल करणार आहात का? हो काय पोलिसात तक्रार देणार आहात का तुम्ही? हो. काय करणार आहात? आता माझ्यासोबत सर्व काही शेतकरी आहेत, त्यामुळे मी आता त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला. आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय सांगितलं तुम्हाला, काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं आम्ही आमचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवलेला आहे, त्यांचं इथून निलंबनासाठी आम्ही अहवाल पाठवलेला आहे त्या अधिकाऱ्याचा. आम्हाला निलंबन नाही, बडतर्फ करून त्यांना सेवेतूनच हे काढून टाकायचं असं माझं म्हणणं आहे. संचालक अमरावती विभाग यांना पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांचं वर्तणूक अयोग्य आहे, असमर्थनीय आहे आणि यांना निलंबन केलं वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये गोगरी नावाच्या गावामध्ये ऋषिकेश पवार नावाच्या एका शेतकऱ्याला फळबागाच्या अनुदानाचे पैसे आले नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून कांबळे नावाचा एक कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतात आला, स्पॉट पंचनामा झाला आणि त्या दरम्यान त्या शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले तर त्या कृषी अधिकाऱ्याला राग आला आणि त्या कृषी अधिकाऱ्यांनी पायातला बूट काढून त्या शेतकऱ्याला मारहाण केली. शेतकऱ्याच्या अंगावर तो कृषी अधिकारी धावून गेला आणि शेतकऱ्याला खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली. वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनामध्ये किंवा सरकारी कामात अशा पद्धतीनं अधिकारी जर मस्तवालपणे वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे हा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्याला गृहीत धरण्याचा प्रयत्न जर का असे अधिकारी करत असतील, शेतकऱ्याच्या अंगावर येत असतील तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. आमची मागणी आहे जो कोणी कांबळे नावाचा अधिकारी शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेला किंवा त्यांनी मारहाण केली त्याला सस्पेंड केलं पाहिजे, त्याला नोकरीतून डिसमिस केलं पाहिजे आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये या विषयाला घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. भाजपच्या विजयानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. कराड यांनी सांगितले की पुढील 2 ते 3 महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला गती दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास करणं हेच केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलंय. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. येत्या काळात शहराच्या विकासाचा वेग वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले. 58 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी आता भाजपचा महापौर बनवणार यात काही शंका राहिलेली नाही. ह्या सर्व यशाचं श्रेय मी संभाजीनगरची सुज्ञ जनता, सुज्ञ मतदार यांना देतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मागील 15 वर्षापासून जी कामं होत आहेत 2014 पासून, त्याचबरोबर त्यांच्या कामामध्ये असणारी ट्रान्सपरन्सी आणि सर्व क्षेत्रामध्ये विकास, तर यामुळे हा विजय झाला आज या मताचा मी आहे. अर्थात याबरोबर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण असतील आणि या निवडणुकीचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन केलं आणि जे जे कामं आम्ही करत होतो ते रात्री आम्ही त्यांना रिपोर्ट करत होतो. एकंदरीत हा विजय, हा संभाजीनगरवासियांचा विजय मी त्यांना समर्पित करतो आणि एक विकसित संभाजीनगर, सुरक्षित संभाजीनगर, बेरोजगारांना रोजगार देणारं संभाजीनगर आणि संभाजीनगर एक उद्योगाचं केंद्र, शिक्षणाचं केंद्र बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मला माहीत आहे, पण 2 ते 3 महिन्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि संभाजीनगरकरवासियांना भरपूर मुबलक पाणी मिळेल अशी मी शब्द देतो. एक अशी सत्ता आलेली आहे, आता बहुमताला किती आकडा बाकी? आत्ता 56 जागा जाहीर झालेल्या आहेत.
अजून 4 जागेचे निकाल जाहीर करायचे होणार आहेत, पण त्यामध्ये मला खात्री आहे किमान 2 जागा आम्ही जिंकू आणि 58ला बहुमत आहे. 58 हे भाजपचं बहुमत आहे. आत्तापर्यंत भाजप शिवसेना अलायन्समध्ये आम्ही लढत होतो तरीसुद्धा आम्हाला 2-4 नगरसेवक कमी पडत होते. आता एक हाती जनतेने आम्हाला सत्ता दिलेली आहे. आम्ही जशी सत्ता दिली तसंच त्या प्रकारे आम्ही काम करून जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू. आता सध्या विरोधात काय वाटतं बरं, कोण राहील विरोधात MIM आता, कारण सध्या MIMच्या साधारण 24-26 जागा आहेत, म्हणून विरोधी पक्षनेता MIMचा होईल. जनतेला काय सांगाल आता एवढं मोठं जनतेला एवढं सांगू इच्छितो, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, भाजपवर विश्वास दाखवला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती विश्वास दाखवला. आम्ही सुद्धा तुमच्या विश्वासात पात्र राहून तुमचं छोटं काम असो मोठं काम असो जनतेचा विकास करू, या शहराचा विकास करू आणि सर्व कामं यशस्वीरित्या मार्गी लावू. अकोट तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीतर्फे सुजात आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वात हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोटच्या मोतीराम चिंचोळकर मुकबधीर विद्यालयात नाश्ता, फळं, केळी वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. चोपडा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड करतात. सध्या टोमॅटो कटिंगचा हंगाम सुरू असून शेतकरी शेतातील टोमॅटो थेट सुरत मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला टोमॅटोला कॅरेट मागे 700 ते 750 रुपयांचा चांगला भाव मिळत होता. मात्र आता मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यानं भावात घसरण झाली असून सध्या कॅरेटला 400 ते 450 रुपयांपर्यंतच भाव मिळतोय. स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकरी सुरत मार्केटचा पर्याय निवडतायत. मात्र शेतातून सुरत मार्केटपर्यंत टोमॅटो वाहतुकीसाठी कॅरेट मागे 60 ते 70 रुपये खर्च येतो. त्याचबरोबर मजुरांच्या मदतीनं होणारा टोमॅटो कटिंगचा खर्चही वाढलाय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोला किमान 700 ते 750 रुपये कॅरेट भाव मिळाल्यावरच लागवड, मजुरी आणि वाहतूक खर्च वजा जाता काही उत्पन्न हातात उरतं. सध्या घसरलेल्या भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. टोमॅटो कटिंग चालू आहे माझी. हा माल सुरतला जातो आणि याची आता कॅरेट भाव हे आहे 450 ते 500 रुपये भाव. हा तोडा कितवा आहे आणि आधी काय भाव मिळाला आहे आपल्याला? हा तोडा 9वा ते 10वा तोडा आहे हा, आणि आधीचा भाव मला 700, 750, 700 रुपये भाव मिळालेला आणि आताचा भाव 400, 450 रुपये कॅरेटला जाते. म्हणजे भाव कमी झालेले आहेत. हो, आता भाव कमी झाला. मग या जो भाव आहे या भावामध्ये परवडतं का शेतकरीला टोमॅटो? ह्या भावामध्ये तर नाही परवडत, पण आता लावलेलं आहे तर त्याचा खर्च निघाला पाहिजे म्हणून आता तोडणी कटिंग चालू आहे. मजुरांचा जो आहे ते किती मजूर चालू आहे आणि त्याचे रोज काय आहे? जो आता आमच्याजवळ लेडीज मजूर आहे ते जवळपास 10 ते 11 मजूर आहेत. ते कटिंगला 200 ते 250 रुपये रोज राहतो आणि माणसं आहेत त्यांचा 250 ते 300 रुपये रोज राहतो कॅरेट. मग आता हे जो वाहतूक खर्च आहे तो आपल्याला द्यावा लागत असेल? हो, वाहतूक खर्च आपल्यालाच द्यावा लागतो. कॅरेटच्या मागे 60 रुपये खर्च राहतो. इथून 70 सुरतला घेऊन जायचं. हो, त्याच्यामध्ये त्यांचं इथनं कॅरेट ठेवणं गाडीमध्ये, गाडी नेणे आणि तिथं व्यापाऱ्याजवळ खाली करणे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्गात कणकवली शहरात खासदार नारायण राणे, भाजपचे मंत्री तसंच आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष साजरा केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुद्धा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून विजयोत्सव साजरा केलाय. माझा हसणारा चेहरा उद्धव ठाकरेला पाठवा, त्या सगळ्यांना माझा जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात जय श्रीराम म्हणणारा महापौर बसण्याची आता तयारी झाली. मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार. दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट पकडावी आणि पाकिस्तानमध्ये जावं आणि तिथे अल्लाहू अकबर म्हणत राहावं, असं मंत्री नितेश राणे म्हणालेत.
भाजपला मुंबईमध्ये आलेलं यश हा फिक्सिंगचा भाग असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालात नगरपालिका, नगरपंचायत किंवा कित्ता गिरवला होता. खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला, बोगस मतदान झालं. मात्र इथं आमचा कार्यकर्ता हा जमिनीत पाय रोवून खंबीर स्वरूपात उभा होता. कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आम्ही अत्यंत कर्मठतेनं ही निवडणूक लढलोय. सुमारे 350 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील. 5 ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल. 10 ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ. सत्ता आपल्या ठिकाणी आहे. हा काळाचा संघर्षाचा वैचारिक लढाई लढण्याचा काळ आहे आणि काँग्रेस लढाई लढण्याकरता कटिबद्ध आहे, असं सपकाळ म्हणालेत. संक्रांतीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. संक्रांतीत जसा महिला वाण देत असताना जसा उखाणा घेतात, जणू काही कमळाबाईंनी तसंच सगळं जुळून आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खेळी नुरा कुस्ती मित्रांसोबत केल्या विकासाच्या बाता. कमळाबाई म्हणते चला आता लोकशाहीचा गळा कापा. या अनुषंगाने या निवडणुका संपन्न झाल्या. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचाच कित्ता हा याही निवडणुकीत गिरवला गेला. उलट पक्षी एक पायरी वर चढत असताना नगरसेवक नफोद आणण्याचं एक कुटील डाव देखील या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी हा यशस्वी केलेला आहे. काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे. 350 नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. 5 ठिकाणी आम्ही सत्तेत बसू तर 10 ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी ही राहील. आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक 2चा पक्ष किंवा क्रमांक 3चा पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील. आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू. ही सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे. या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्या माध्यमातून काल परवा पाकिटं, पळवापळवी, बोगस मतदान, निवडणूक आयोगाला आपण धारेवर धरत असताना निवडणूक आयुक्तांची उडालेली भांबेरी, हे सर्व जे आपण बघतोय ते फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हाच यामागचा असणारा अर्थ आहे. जेव्हा राईटिस्ट विचार, जेव्हा हुकुमशाह हा वाढत असतो तेव्हा वाढत जातो आणि एका क्षणाला त्यांचा फुगा फुटतो. आता फुगा फुटण्याचा क्षण आता हा जवळ आलेला आहे. कालच आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि पुढचा सर्व काळ हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षासाठी अडचणीचा राहणार आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा, महाराष्ट्राचे चेहरे दाखवले, मग काही लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता थेट पैसे वाटत असताना विरोधकांची मानसिक दिवाळखोरी जी आहे ती या निमित्तानं अधोरेखित झाली. मात्र आम्ही कुठेही विचारांशी तडजोड न करता, कुठेही अभद्र स्वरूपाची युती न करता काँग्रेस पक्ष पुढे गेला. आमच्या तमाम लढलेल्या सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो. कारण ही लढाई जिंकण्यापेक्षाही लढणारा कार्यकर्ता हा पक्षाला अधिक महत्त्वाचा आहे. अशा तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की काँग्रेस पक्षामध्ये तडजोड न करता लढणारे आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या बुलडोझर समोर जमिनीत पाय रोवून उभे राहणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहे. याचा सार्थ अभिमान आहे. मिळालेले यश हे निश्चित स्वरूपाचं हे सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जे मिळालेलं जे अपयश आहे हा अपयश हा वैचारिक प्रेरणेचा आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित प्रयत्न करेल ही देखील या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. आणि मकर संक्रांतीच्या आणि सत्तेच्या कमळाबाईंना शुभेच्छा देत असताना पुन्हा एक वार त्यांच्या विजयाचं वर्णन करायचं तर असं म्हटलं पाहिजे की करून घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते आता सत्तेचा फेटा. सोलापूर महापालिकेचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हेलिकॉप्टरनं सोलापुरात दाखल झाले. बोराटवाडी येथील निवासस्थानाहून ते हेलिकॉप्टरनं सोलापुरात पोहोचले. सोलापुरात भाजपच्या नेतृत्वाची धुरा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खांद्यावर घेतली होती. आज भाजपनं सोलापूर महानगरपालिकेवर एकाती सत्ता मिळवले. काही वेळातच भाजप सोलापूर कार्यालयासमोर मोठा विजय जल्लोष करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत अभूतपूर्व यश मिळालं असून महायुती महापालिकेत सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आता घोषित झाले. लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेत पाहायला मिळेल असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलंय. 15 जानेवारी काँग्रेस कायमची घरी बसली हे आज सिद्ध झालंय. याबद्दल कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचे महायुतीकडून अभिनंदन करतोय. महायुतीचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या 15 दिवसात राबवलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचे आभार मानतो असं ते म्हणालेत. कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे. या यशामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रश्न सोडवू शकतोय असा विश्वास दिलाय. जे मनात तेच मनपात आज सिद्ध झालेलं आहे. जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झालेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस कायमच्या घरी हे सुद्धा आज सिद्ध झालेलं आहे. अभूतपूर्व असं यश कोल्हापूरमध्ये महायुतीला मिळालेलं आहे. मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या आमच्या आम्ही सगळ्या मंडळींनी महायुतीची भूमिका गेले महिनाभर लोकांच्यापर्यंत पाठवण्यासाठी, पोहोचवण्यासाठी प्रचार, प्रसार, पदयात्रा, रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. या महायुतीच्या सगळ्या यशामध्ये सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, दुसरे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर साहेब, सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर, सन्माननीय आमदार अमल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे अंकिल फरास, शिवसेनेचे सुजित चव्हाण या सगळ्या मंडळींनी आणि महिलांनी सुद्धा, युवकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि कोल्हापूरचे प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू शकतो. राज्यात आमचं सरकार आहे, केंद्रात आमचं सरकार आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो आणि त्यामुळं अभूतपूर्व असं यश. अजून 2 प्रभागाचा निकाल यायचा आहे, परंतु महायुती सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आमची घोषित झालेली आहे. त्यामुळे लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी काल मतदान करताना मी सांगितलं होतं काल 15 जानेवारी वाढदिवस मी साजरा करणार नाही आणि आज 16 जानेवारीला मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सगळे राबलेले, त्याचबरोबर कोल्हापूरचे नागरिक यांच्याबरोबर आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातच वाढदिवस साजरा करायला लागलेलो आहे. प्रचंड आनंद झालेला आहे, कारण कोल्हापूरमध्ये इतिहास घडलेला आहे. या कोल्हापूर शहरामध्ये कधी काळी फक्त एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून यायचा, आज तिथं आमचं बहुमत झालेलं आहे. सरकार आम्ही बनवतोय, महापौर आम्ही बनवतोय, त्याचा मला विशेष आनंद होतोय. काँग्रेसनी जागा ज्या लढवल्या त्या जागा तुम्ही स्ट्राईक रेटकडे गेलं पाहिजे. काँग्रेसनं 60-62 जागा लढवल्या आणि त्यामुळं ते निम्म्या 50% आलेले आहेत. परंतु 74 जागा त्यांनी काँग्रेसनं लढवल्या आणि काय 30-27 आल्या असतील. परंतु भारतीय जनता पार्टीनं आम्ही 38 जागा लढवून आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. आम्ही चांगले कार्यकर्ते, चांगले ताकदवान उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 येथून काँग्रेस पक्षानं 3 जागांवर विजय मिळवलाय. काँग्रेसचे राहुल घोटेकर, संजीवनी वासेकर आणि साफिया तवंगर खान हे उमेदवार विजयी झालेत. तर MIM पक्षाचे अझरुद्दीन शेख यांनी देखील या प्रभागातून विजय संपादन केलाय. या निकालामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व कायम राहिलं असून MIMनंही आपली उपस्थिती नोंदवली आहे. विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केलाय. महात्मा गांधीजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या एकोरी प्रभाग क्रमांक 10 येथून आम्ही निवडणूक लढवली आणि मी
ऍडव्होकेट राहुल गोटेकर, माझ्यासोबत संजीवनी राजू वासेकरजी आणि माझ्यासोबत सफिया तवंगरजी, आम्ही तिघही विजयी झालेलो आहोत. सर्वप्रथम तर मी आमच्या नेत्या लोकसभेच्या उमेदवार खासदार प्रतिभाताई धानोरकरजी यांचा अगदी हृदयातून अंतःकरणातून खूप खूप आभार मानतो. तसंच विजूभाऊ वडेट्टीवारजी, सुभाषभाऊ धोटेजी आणि काँग्रेसची संपूर्ण टीम यांचे मी अगदी हृदयातून अंतःकरणातून आभार मानतो. शेवटी त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्ष विजय होऊ शकलेला आहे. मी माझ्या संपूर्ण मतदात्यांचे एकोणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाचे, प्रत्येक मतदात्याचे अगदी हृदयातून अंतःकरणातून आभार मानतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या संपूर्ण बंधूंचे, माझ्या संपूर्ण भगिनींचे, ज्यांनी मला आशीर्वाद दिला, माझ्या खांद्याला लावून हिम्मतीने माझ्यासोबत काम केलं आणि हा विजय जो झाला आहे हा सत्याचा विजय झालेला आहे. म्हणून संपूर्ण जनतेचे मी अगदी हृदयातून अंतःकरणातून आभार मानतो. धन्यवाद. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.